UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजतात। संजय राऊतांचा टोला, तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली, मात्र शक्ती कपूर होण्याची नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून एन्काउंटरचं समर्थन। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मेट्रो लाईन्सचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा एकदा उद्घाटन का करताय? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये, बावनकुळेंचं उत्तर। रोहित पवार यांच्याकडून प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील SRPF केंद्राचं लोकार्पण। SRPF केंद्राच्या गेटवर फीत कापली। जामखेड तालुक्यातील SRPF केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। SRPF केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट, काही काळ तणावाचं वातावरण। इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टवर पवारांसोबत पाटलांचा फोटो। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, असा पोस्टरवर उल्लेख। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, पितृपंधरवाड्यानंतर निर्णय जाहीर करणार। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। राज ठाकरे 2 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर। मुंबईहून अमरावतीसाठी रवाना। विदर्भातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंवर सध्या संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू। संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल। ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयामध्ये उपचार। भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझं कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक। कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये मुक्काम आंदोलन प्रकरणी कारवाई। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुपकरांवर गुन्हा। पुतळ्याला लागलेला गंज, चुकीची फ्रेम आणि वेल्डिंगच्या चुकीच्या कामामुळे शिवरायांचा पुतळा पडला। मालवण दुर्घटनेवर चौकशी समितीचा अहवाल समोर। ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला। समर्जित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।